एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे वा. आजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचं औषध घेऊन येते. अरे वा, आज तू देतेस होय मला औषध. असं रोज रोज तू औषध दिलंस ना तर मी औषध घेणार नाही. का हो आजी? अगं ठणठणीत बरी होईन ना मी. बर हीच गोळी आहे ना? ही नाही ग, ही रात्रीची गोळी आहे. दुसरी ही बघ. सॉरी सॉरी आजी. मला परीने सांगितलं की तुम्ही कॅप्सूल घेता पण तिला नाव नाही सांगता आलं. एक मिनिट. पाणी आहे. सॉरी सॉरी. सॉरी आजी. काही हरकत नाही. माणूस चुकला की नीट लक्षात राहतो. चुकणं हे चांगलंच असतं ग. खाता? नको, 15 मिनिटांना. ओके. काय झालं आजी? काही नाही ग. माणूस घरात रुळला हे कधी समजायचं? तो घरात काम करायला लागतो ना तेव्हा. तू या घरात आता रुळलीस. आणखी काय पाहिजे ग मला? हो, सुरुवातीला मला थोडस ऑकवर्ड वाटायचं पण आता सवय झाली. अगं हेच तर असतं. मुली सासरी येतात ना तो लाजतात, बुजतात, पण मग घरच्या होऊन जातात. मुलांना परक वाटतं, सुनांना नाही. हो. काय गंमत ना आजी. घनश्यामला पण असं इन्सिक्युअर वाटलं तर? नाही तो मला म्हणतोच आजी, म्हणजे मी या घरात आल्यापासून घरातले सगळे माझे लाड जास्त करतात असं म्हणतो घनश्याम. बरोबरच आहे. घरातला मोठा मुलगा ना तो. लहानपणापासून त्याचे इतके लाड झालेत काही विचारू नकोस. अगं लहानपणापासून शामराव अगदी चंट होता, गोंडस. रस्त्यावरचे लोक सुद्धा त्याचे किती लाड करायचे, गोड गोड बाळ म्हणून. अगं त्याला सांग लहानपणचे फोटो दाखवायला. असा गब्बुल्या होता. त्याचा जन्म झाला तेव्हा मी त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला गेले होते. असा गुब्या होता, 9.5 पौंडाचा. बापरे. आमची देवकी नाजूक ग. सीझर करावं लागलं. या पठ्ठ्याला बाहेर यायचंच नव्हतं. आराम प्रिय. पहिल्यांदा पाहिलं ना आणि श्रीपादला सांगितलं, अरे तुझा मुलगा म्हणजे कोबीचा गड्डा आहे, आळशी. तुला सुद्धा प्रत्यय येईल आता त्याचा. आजी मला माझे पप्पा सांगतात की लहानपणी मी खूप बारीक होते म्हण आणि अशी तडतडी होते. सगळीकडे तुडतुड तुडतुड धावायचे आणि लपून बसायचे दिवसभर कुठेतरी. म्हणजे पप्पा आणि आई मला दिवसभर शोधायचे पण मी कपाटाच्या खाली, पडद्याच्या मागे आणि सापडायचेच नाही त्यांना. हो, म्हणूनच हाताला काम नसेल ना तेव्हा अस्वस्थ असते तू. नाही असंच काही नाहीये. आता देवकी आली ना तरी रोज तूच माझा नाश्ता आणि औषध आणायचं. काय? चालेल. प्रॉमिस. प्रॉमिस. आता पण ऑफिसला उशीर होईल. नाही नाही आजी, घाई काही नाहीये. माझं आवरलंय सगळं, आंघोळ राहिले फक्त. आणि आता शामरावाला सांग. काय आजी? मी आले घरात. आता नवीन पाहुणा येईपर्यंत माझेच लाड चालणार. कोण यायचंय आपल्याकडे? लवकरच येणार आहे ना. कोण? तुमचं बाळ. बरोबर आहे. लाजली लाजली. कॉफी फॉर मी? हो. थँक यू. आज काय एकदम निवांत वाटतं. नाही रे, लवकर आवरलं सगळं. ऐक ना, आईंचा फोन आला होता मगाशी. आई बाबा खूप मजेत आहेत. हो का? इतका फ्रेश आवाज येत होता आईंचा. बरं झालं आपण त्यांना पाठवलं. जुना घनश्याम हे खूप चुकीचं बांधतोस. हो का? प्लीज. एक हे धर. या. मगाशी आजीना औषध द्यायला गेले तेव्हा तुझ्याबद्दलचे बरेच किस्से कळले मला लहानपणीचे. हो का? काय सांग ना सांग ना. घनश्याम तू लहानपणापासून असाच आळशी आहेस का?
आजी सांगत होत्या तू एका जागी बसून राहायचास, उशीर झाला तरी तो काही वाटायचं नाही. मी कसा आहेस तू घनश्यामशी? मी काय म्हणतो राधा, हा तू साधारण किती वाजता ऑफिसला जायला निघतेस ग? मी 8:15. मग आज वेळेतच तू. आत्ताशी 9:30 होत आहेत. किती? 9:30. जोकिंग. नाही ऍक्च्युली एम नॉट. हे बघ नाही रे, माझ्याकडे 8:45 वाजले. कारण तू बंद आहे. घनश्याम मला उशीर झालाय. हो. तू तू वेडायस का घनश्याम? तू मला आधी का नाही सांगितलीस मला उशीर झालाय ते? मला ऑफिसला वेळेत पोहोचायला लागतं. तू तू कसा आहेस घनश्याम? यू आर रिडिक्युलस. राधा 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 काय? अगं ऐक तर, हा हे आपलं जे काही लग्न झालं ना, म्हणजे हे इट्स अ मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स, नाही का? आणि तुला आता हे जे काम पडतंय, म्हणजे माई आजीना औषधं नेऊन दे, किचन सांभाळ, आपण या सगळ्याबद्दल बोललो नव्हतो. सो तुला हे करायची गरज नाही, कारण त्यामुळे तुझं काम सफर होतंय आणि मला ते आवडत नाही. सो तू हे सगळं नाही केलंस तरी चालेल. आपण त्याच्यावर काहीतरी ऑप्शन शोधून काढू. एक मिनिट घनश्याम, मी तुझ्याकडे तक्रार केली आहे का की ही सगळी कामं माझ्यावर पडतात किंवा करायला लागतात म्हणून? मी हे सगळं बाय चॉईस करते, हे सगळं मला आवडतंय. हा म्हणजे आपलं मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स आहे, पण तूच म्हणालास ना की मी तुझ्या समोर रडू शकते किंवा आपण हक्कानी भांडू शकतो, मग मी हे सगळं का नाही करू शकत? हा नाही भाई, मला या सगळ्या कामांची माझ्या घरी सवय नव्हती, पण मला काही तिटकारा नाही या सगळ्याचा. कम ऑन. आणि माझ्या पप्पांना जर औषधं द्यायची असती तर मी वेळात वेळ काढून हे काम केलंच असतं की नाही? मग जसे माझे पप्पा तशा माई आजी. मग आणि त्यामुळे मला उशीर होणार असेल ना घनश्याम, तर मी 1 तास लवकर उठेन. बिग डील. 6 महिन्यांचाच प्रश्न आहे ना. या 6 महिन्यात मी आपल्या घरातल्या एवढ्या सगळ्या माणसांना दुखवू का? कशासाठी? सो आय विल हँडल इट. चिल. घड्याळ बंदच आहे. तू उशीर करतोयस हा मला घनश्याम. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. डबा झालाय? हो थँक्यू. आणि थांबा, आधी हे खाऊन जायचंय. नाही काकू, मला थोडासा उशीर झाला. नाही उशीर बिशीर काही नाही, आधी खायचं आणि मग घराच्या बाहेर पडायचं. पोटोबा आधी मग विठोबा. हा चला 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 चला, नाही तर तुझी सासू रागवेल ना आम्हाला, आमच्या सुनेचे हाल केले म्हणून. अगं सावकाश, असं उभ्यानी खाऊ नये ग. आमचे हे पण ना असेच आहे, अगदी असंच करतात. खायला दिलं ना की काय उभ्यानी खायचं, मग ठसका लागतो ना. बघ बघ बघ, थांब थांब, मी पाणी आणते थांब. राधा, मला ना तुला एक विचारायचं होतं ग. बोला. म्हणजे ना, पाणी पी पाणी पी. मला ना असं ते हस्तकला, चित्रकला याची खूप आवड आहे ग. नाही या कामाच्या धबडक्यात काहीच जमत नाही ग. पण ते काय म्हणतात ग ते कोरल ड्रॉ, फोटोशॉप मला शिकायचंय ग. वा, मला शिकवशील? शिकवेन की. नाही जमेल ना ग? नक्की जमेल काकू. आपण एक काम करू, रोज रात्री जेवणानंतर बसत जाऊ. हा चालेल, म्हणजे मला खूप वेळ मिळेल. आले. जरा गॅसवर दूध ठेवलंय, बघशील का? हो हा आले आले. हा मी सावकाश खा ग. हो. हा बोल मानो. हाय राधा, कशी आहेस? कामात आहे, बोल. फोन उचलायला एवढा वेळ? मानो मी तुला सांगितलं ना मी कामात होते. बोल काय आहे? पण फार वेळ लावू नकोस राधा, कारण गोष्टी एकदा
हातातल्या निसटून गेल्या ना की मग आपल्या हातात काहीच राहत नाही. मानव प्लीज टू द पॉइंट बोलशील. म्हणजे इतके दिवस मी जे बोलत होतो ते फक्त बोलणं नव्हतं, त्या मानवच्या फिलिंग्स होत्या. आणि टू द पॉइंट बोलशील प्लीज. मला महत्वाचंच बोलायचं आहे तुमच्या हनीमून विषयी. ओ वाव, आमचा हनीमून हा आता सार्वत्रिक चर्चेचा विषय झालाय का? ग्रेट. एनिवे बोल 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 बोल. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला हनीमूनला जाता आलं नाही तर तुला असं वाटलं असेल की म्हणजे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं झालं असेल. दूध. हो राधा, राधा काल मी तुमच्या घरी आलो तेव्हा मला सगळी परिस्थिती लक्षात आली. आणि आता मी जे काही बोलेन ते मन घट्ट करून ऐक. राधा, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये. हो हे खरं आहे राधा, ऐक प्लीज, तू काही बोलू नकोस. आणि हनीमूनला जाण्याचा बेत रद्द करण्यामागे तुझ्या नवऱ्याचा हात आहे. तो अपघात नव्हता, तो घातपात होता राधा. त्याला काही फ्रॅक्चर वगैरे झालेलं नाहीये. त्यांनी खोटं नाटक केलं कारण त्याला तुझ्या बरोबर हनीमूनला यायचं नव्हतं. राधा सॉरी, पण मला असा दाट संशय आहे की घनश्यामचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. त्याच्या नजरेत कळतं राधा मला. कारण त्याला सच्च्या प्रेमाची कदरच नाहीये. सच्च्या प्रेमाची कदर या मानवला आहे राधा. आणि मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो राधा. हा सॉरी बोल. तू का सॉरी म्हणतेस राधा? मी अजून तसंच थांबून आहे तुझ्यासाठी. अरे गॅसवर दूध होतं ना म्हणून गेले. काय 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 म्हणजे मी आता जे काही बोललो ते तू ऐकलं नाहीस? हा म्हणून होल्डवर ठेवला फोन. म्हणजे मी होल्डवर होतो? मानव आपण आता उरलेलं ऑफिस मध्ये बोलू. हा राधा ऐक ना. मानव उरलेलं ऑफिस मध्ये बोलू. बाय. आत्या आत्या. अरे हळू 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 हळू. पाय बरंच बरं झालेलं दिसतंय. हा म्हणजे ऑलमोस्ट. बस बस बसून बोलूया. बस. कमाल आहे, तुला कसं काय कळतं की मला तुझ्याशी बोलायचं आहे? तुझ्या चेहऱ्यावर एक पिक्युलर भाव असतो. लहानपणी गोट्या चोरायचास आणि माझ्याकडे येऊन कन्फ्युज करायचास. बोला. मॅरिड लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे? नाही हे फर्स्ट क्लास आहे. आमचं वेगळं आहे ना. मग मी ना पुन्हा एकदा अप्लाय केलं US ला जॉबसाठी. आणि लवकरच माझा इंटरव्ह्यू आहे. आणि तू जर जॉब मला मिळाला तर मला जायला लागणार ना. आणि तेव्हा तुला पुन्हा एकदा माझ्यासाठी खिंड लढवावी लागणार आत्या. कारण आत्या या घरात तू सोडल्यानंतर बाकी कोणाला असं वाटतच नाही की मी US ला जावं. त्या सगळ्यांना असं वाटतं की मला US ला जायची भूतबाधा झालेली आहे. आणि त्यावर तोडगा म्हणून त्यांनी माझं लग्न करून दिलंय. आणि आता लग्न झालंय म्हणून मी काय आता US ला जाणार नाही. पण असं नसतं ना आत्या. असं नसतं. हे बघ म्हणजे यू विल अग्री, फॅमिली वेगळी, लग्न वेगळं आणि आपलं काम वेगळं, आपलं पॅशन वेगळं ना आत्या. घना तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे तुझ्या US ला जाण्यासाठी मी फॉर आहे असं जे तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी व्यक्ती स्वातंत्र्य जपते म्हणून माझा आक्षेप नाही इतकंच. म्हणजे तू माझ्या बाजूने नाहीयेस? म्हणजे तू माझी बाजू मांडणार नाहीस? तुला नाही, दिस इज नॉट फेअर. पण मी असं म्हटलेलंच नाहीये. उद्या वेळ आली तर मी तुझ्याच बाजूने उभी राहणार आहे. पण लग्नानंतर करिअर किंवा पॅशन बदलतं वगैरे असं काही नसतं. इथे गोष्ट देश बदलण्याची आहे. तू राधाशी बोललायस? हा नाही ह्या नाही. आता आयुष्य तुझं एकट्याचं नाहीये, तुमच्या दोघांचं आहे म्हणून विचारलं. हा तिला माहिती आहे. राधाला काही प्रॉब्लेम नाहीये? नाही तिला काय प्रॉब्लेम असणार? तिला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी पहिल्या भेटीत सगळं क्लिअर केलं ना.
त्याची तू काळजीच करू नको. यू डोंट वरी. ते आणि आमचं वेगळं आहे ना आत्या. तू एक काम कर ना, तूच आहे ना हे चाटण घेऊन तुझं ऐके लागतो, कारण ना तुझं खूप आहे त्याला. हा एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तू घर आलं. ए प्रभात, तू मला खूप मिस केलंस ना. खूप 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 मिस केलं. मी पण. मला ना घरीच जावंसं वाटत नाहीये. ऐक ना, ऍक्च्युली ना अजून एक गोष्ट झालीये. म्हणजे आय एम सॉरी प्रभात. काय झालंय? माझी बेईमान जीभ सगळं बोलून गेली. म्हणजे खरं तर ना मी माझ्या मनाला सगळं समजावलं होतं की अरे वेड्या, हे जे बेईमान असं मटेरियलिस्टिक जग आहे ना, हे तुझ्यासाठी नाहीये वेड्या, हे नाहीये तुझ्यासाठी. पण मग मला ओळी आठवल्या, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. आणि माझी बेईमान जीभ सगळं बोलून बसली. म्हणजे तू घरी सांगितलंस? नाही म्हणजे मी काय सगळ्यांनाच सांगितलेलं नाहीये अगदी, पण अशी एक व्यक्ती आहे जी जाणते मनाची स्पंदनं. स्पंदन म्हणजे ज्ञाना. ए ज्ञाना काय, त्याला तर मी आपलं लग्न झालं ना तरी सांगणार नाहीये. कोण ऐकणार आहे त्याचं तत्वज्ञान सगळं? वेडा आहेस की काय? हे म्हणजे तू आईला सांगितलंस की काय? अरे ए तुला वेडबीड लागलाय की काय? आई बाबांना घरी सांगितलं ना तर तुला तुरुंगात जावं लागेल प्रभात. का? कारण त्यांच्यामध्ये मी अजून लहानच आहे. हा, त्यामुळे आपलं लग्न झालं तर तो बालविवाह झाला असं त्यांना वाटेल, आणि बालविवाह झाला तर तुला तुरुंगात जावं लागेल. तू माई आजींना का सांगितलं? अरे प्रभात, वेडास का तू? ऐकून घे ना पूर्ण. माई आजी नाही काही, वैनुडी. कारण ती एकमेव आहे जी मला समजून घेऊ शकते. अरे कुहू, तुला माहितीये मी ना कुठेतरी वाचलं होतं. म्हणजे कुठे एक्झॅक्टली आठवत नाही, पण वाचलंच होतं काय की प्रेमाला साक्षीदाराची गरज आहे, आणि तो आपल्याला मिळालाय. हे कुहू, मी बरोबर उदाहरण दिलं ना? प्रभात, माझा प्रभात किती हुशार आहे. प्रभात, आता तर मला असं वाटायलाच लागलंय की आपल्या प्रेमाला डायरेक्ट अप्रुव्हल मिळालं. खूप खुश आहे प्रभात. मी पण. मुली करतात प्रभात. राईक, तू जा आता, कोणीतरी बघेल. जा जा जा. चालू काय? बाय. परवा मानवनी वन लाइनर्स दिलेत ना, ते आपण एक काम करू. त्यातल्या ना 2-4 आयडियाज. राधा सांग ना, जीज कसे आहेत? बरं. सोनी, अगं काल संध्याकाळी विचारलंस ना तो कसा आहे म्हणून. एका रात्री त्याचा काय फरक पडणार आहे? आता आम्हाला काय माहित ना एका रात्रीत तुमच्यात काय काय घडतं ते. यावर मी तुला काय लाजून दाखवणं वगैरे अपेक्षित आहे का? शी, कसली अनरोमॅन्टिक आहेस राधा तू. हो. एकदमचे जीज कसले रोमॅन्टिक आहेत ना. तुला कधी ग कळलं घनश्याम रोमॅन्टिक आहे ते? अगं तुझ्या संगीतच्या दिवशी नाही का तुला शोधत बायकांच्या खोलीत आले होते. तुला सांगते सेम मुनमुन. आमच्या लग्नात काय झालं होतं माहितीये राधा? आमच्या लग्नात आहे ना, माहितीये, मला माहितीये. तू मला एक 3-4 लाख वेळा सांगितलंय मला माहितीये. सोनिया, आम्ही ना थोडस कामाचं बोलतोय ग. तू आत्ता जाऊन नंतर येशील हा, प्लीज. अगं जाते मी. हे बघ राधा, एक खाजगी वस्तू द्यायची होती, हिच्या समोर देऊ? पल्लवी, आपण नंतर बोलू. तू डेस्कला भेट मला. काय आहे, काय आहे यात? दातखिळीचं चाटण. म्हणजे आयुर्वेदिक आहे राधा. माझा मुनमुन आहे ना, मुनमुन, त्याचे मामा आहेत ना, ते आयुर्वेदिक औषध बनवतात. त्यांनी बनवले. तुला माहितीये यात काय? ह्यात आहे ना शिलाजीत आहे,
कडुलिंबाचा अर्क आणि बरंच बरंच काही. पण व्हेरी म्हणजे व्हेरी मच इफेक्टिव्ह राधा ऑन इंटरनल इंजुरी. ओके ओके. पण मग दातखिळीचं चाटण का म्हणतात त्याला? अगं हे ना हे खूप कडू आणि चिकट असतो. खाल्लं ना की माणसाची दात खेळच बसते. हो. मग तुझं मुनमुन तुला देत असेल ना मधून मधून हे चाटायला? का ग? तुझी काळजी आणि प्रेम तुझ्यावरचं. अगं खूप काळजी त्याला. पण राधा झिजना दे नाही. तुला सांगते 4 दिवसात राधा 4 दिवसात कॅंगारू सारखे उड्या मारायला लागतील. झीज. कोण? घनश्याम कॅंगारू सारख्या उड्या? शक्य नाही ग सोनिया. म्हणजे घनश्यामच्या पायाखाली बॉम्ब जरी लावला ना तरी तो कांगारू सारख्या उड्या नाही मारू शकणार. कारण काय मुळात कुठल्याही प्रकारच्या शारीरिक कष्टांच्या सक्त विरोधात आहे घनश्याम. कुठलेही कुठले बाळ सोनिया सतत सतत आपली गाडी भलत्या ट्रॅकवर का बरं सरकते? सोनिया तू एक काम का नाही करत? तू ये ना आमच्या घरी हे चाटण घेऊन घनश्यामला द्यायला. मी अगं माझ्या हातनं औषध घ्यायला खूप त्रास देतो ग घनश्याम. हो. तू एक काम कर ना तूच ये ना हे चाटण घेऊन. तुझं ऐकेल अगं तू. कारण ना तुझं खूप आहे त्याला. हा सतत म्हणत असतो सोनिया अशी आहे सोनिया तशी आहे. तू लाडकी मेवणी आहेस ना त्याची. खरंच? म्हणजे आई राधा आधी नाही सांगायचं. अगं जर नटून आले असते ना मी. अजून कशाला नटायची गरज आहे तुला? किती गोड दिसतेस तू या साडीत. तुला खूप छान दिसते ही साडी. ठरलं ठरलं. आज ऑफिस संपल्यावर तू माझ्या बरोबर माझ्या घरी येणार आहेस. तू देणार आहेस. जीजा घनश्याम तुला दातखिळीचं चाटण चाटवायला तुझी लाडकी सोनिया येते रे बाबा. ऑल द बेस्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.